लोकसभेमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसलेली आहे। ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे। विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईमधल्या 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। मुंबईमधल्या बहुतांश विधानसभा मतदारसंघांकडे आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट सध्या आग्रही असल्याचं समजतंय। वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची शक्यता आहे। याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं आता बोललं जात आहे। तर लोकसभेमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे। मुंबईमधल्या 36 पैकी 25 जागा लढवण्याची तयारी सध्या ठाकरे गट करतोय। मुंबईतल्या बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट हा आग्रही असल्याचं समजतंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, लोकसभेमध्ये एक मोठं यश ठाकरे गटाला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता मिशन विधानसभा त्यांनी सुरू केलेली आहे। मुंबईतल्या जास्तीत जास्त जागा आपल्याकडे राहाव्या यासाठी सध्या ठाकरे गट आग्रही दिसतोय। काय नेमकी माहिती आहे? अमोल, ज्या प्रकारे आपण लोकसभेला बघितलं की मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ताकद शिवसेनेची इथे आहे आणि त्यामुळेच 2019ला ज्या प्रकारे आपण बघितलं 14 आमदार हे शिवसेनेचे निवडून आले होते। त्यामुळे त्या 14 जागा तर शिवसेना ठाकरे गट आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होईलच, पण इतर ज्या जागा आहेत जिथे शिवसेना ठाकरे गटाची ताकद आहे त्या जागा सुद्धा तयारीसाठी त्यांनी घेतलेल्या आहे, ज्यामध्ये एकूण किमान 25 जागा हे शिवसेना ठाकरे गट या महाविकास आघाडीमध्ये लढवणार आहे। आपण बघितलं तर यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाऊ शकते। जसं तू सांगितलं की बँड्रा ईस्टमधनं वरुण सरदेसाई यांचं नाव चर्चेत आहे, त्यासोबतच दहिसरमधनं तेजस्वी घोसाळकर यांचं नाव चर्चेत आहे आणि एकूणच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची ताकद महत्त्वाची म्हणजे एकतर मुंबई, मराठवाडा आणि कोकण, आणि याच ठिकाणी अधिकाधिक जागा कशा मिळतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न हे ठाकरे गटाकडनं केले जाणार आहे। 2 दिवसापूर्वी एक बैठक शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांची झाली आणि त्यामध्येच ठाकरे गट जसा अभ्यास करते तसं इतरही 2 पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अभ्यास करते की कुठे आपली ताकद आहे आणि त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल। म्हणूनच जी यादी आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये 25 जागा जिथे ताकद असणार आहे या आधी शिवसेनेने लढवणार। निश्चित तर वेदांत ज्या 25 जागांचा उल्लेख करतोय त्या 25 जागा आपण बघतोय की माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, चेंबूर या त्या जागा आहेत। माहीममध्ये सध्या सदा सरवणकर आहेत, शिवसेनेचे आहेत, ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत। वरळीचे आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट। शिवडीमधून अजय चौधरी, शिवसेना उबाटा गट, त्यासोबतच भायखळ्यामध्ये यामिनी जाधव या शिंदे गटामध्ये आहेत। तर चेंबूरमध्ये प्रकाश फातर्फेकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आहेत। विक्रोळीमध्ये सुनील राऊत, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, त्यासोबतच भांडूप पूर्वमधून रमेश कोरगावकर ठाकरे गटाचे, मागाठाणे प्रकाश सुर्वे, त्यासोबतच जोगेश्वरी पूर्व रवींद्र वायकर आणि त्यानंतर कुर्ला मंगेश कुडाळकर हे 3ही जागा ज्या आहेत त्या शिंदे गटाकडे आहेत। कलिना संजय पोतनीस, त्यासोबतच अंधेरी पूर्व ऋतुजा लटके आणि दिंडोशीमधून सुनील प्रभू हे सर्व 3ही जण सध्या ठाकरे गटामध्ये आहेत। दुसरीकडे आपण बघतोय की दहिसर मनीषा चौधरी ज्या भाजपच्या आहेत आणि गोरेगाव विद्या ठाकूर या सुद्धा भाजपच्या आहेत। या महत्त्वाच्या 25 जागांवरती सध्या ठाकरे गटाचं लक्ष आहे। वर्सुळ्यामध्ये भाजपच्या भारती लवेकर, विलेपार्लेमधून पराग अळवणी, त्यासोबतच वांद्रे पूर्वमधून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी, वडाळ्यामधून कैलास कोळंबकर भाजपचे आणि कुलाब्यामधून राहुल नार्वेकर भाजपचे या जागांवर सुद्धा सध्या ठाकरे गट यांची नजर आहे। चांदिवलीमध्ये दिलीप लांडे आहेत शिवसेनेचे, मानखुर्द शिवाजीनगरमधून अबू आझमी समाजवादी पार्टीचे, अणुशक्तीनगर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस, बोरिवलीमधून सुनील राणे आणि मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा हे भाजपचे आहेत। या 25 जागांवरती सध्या ठाकरे गटाची नजर आहे। तर सध्याच्या या ज्या 25 जागा आहेत त्या नेमक्या कुणाकडे आहेत? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सध्या 8 जागा आहेत। 8 जागांवरती भाजपचे आमदार आहेत। राष्ट्रवादी 1 जागेवरती आहे, त्यासोबतच शिंदे गट 6 जागांवरती त्यांचे आमदार आहेत। काँग्रेस आणि समाजवादी पार्टीकडे 1 आमदार आहे। पण या सगळ्या जागांना
जागांवरती आपला दावा आता सध्या ठाकरे गट करतोय. आणि या संदर्भातले अपडेट आपल्याला विधान देत होते. विधान, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.